दादा लकीजा बंजारा वॉरियर्स कॅप्टन कोण आहे? 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. एकच सूचना वारंवार द्यावी लागत आहे आपल्याला. अजूनही प्लेइंग 11 अपडेट झालेली नाही आपली. सामन्याला उशीर होत आहे. सूचनेची तात्काळ नोंद घ्यायची आहे. दोन सलामीचे फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत. ए वर्सेस बी. कृपया ज्यांना प्लेइंग 11 मध्ये कोण खेळत आहे परिपूर्ण माहिती असेल त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. का हा सर्व सुरू आहे गो. पहिला चेंडू पंचांनी याला वाईट दिलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. महत्वाचा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. यष्टीरक्षकाने अचूक झेल घेतलेला आहे. गणेश राठोड यांनी मोठा मासा गळाला लावलेला आहे. यष्टीरक्षक क्रांतिकुमार यांच्या हातात जणू चुंबकच आहे. एकही कॅच क्रांतिकुमार सोडत नाही. पहिल्या षटकात महत्वाचा गडी बाद झालेला आहे. रवी राठोड शून्यावर परतलेले आहेत. नवीन फलंदाज प्रल्हाद बंजारा आलेले आहेत. एक चांगला चेंडू
पुन्हा एकदा गणेश राठोड यांचा. गणेश राठोड मोठ्या व्यासपीठाचा मोठा खेळाडू. राईट आर्म राऊंड द विकेटची गोलंदाजी करीत आहे आणि स्ट्राईकवर आहेत प्रल्हाद बंजारा. आणि या चेंडूला टोलवलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. पुढचा चेंडू आणि अत्यंत चांगला कौतुकास्पद प्रयत्न. काय अफलातून क्षेत्ररक्षण केलेलं आहे. कृपया पाणी घेऊन जायचंय तात्काळ. ज्यांना शक्य असेल त्यांनी लवकरात लवकर तात्काळ. नितीन जाधवजी प्रथमोपचार पेटी असल्यास तात्काळ पाठवायची आहे. या ठिकाणी बंजारा भूषण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मदतीसाठी डॉक्टर सचिन पवार सर हे देखील उपस्थित आहे. योगायोग म्हणावा लागेल. मात्र खेळाडूंकडून सूचना आलेली आहे की जखम म्हणा किंवा मार म्हणा हा जास्त मोठा नाही, गंभीर नाही, चिंता करण्याचं कुठलीही कारण नाही. क्षेत्ररक्षकाचं नाव सांगायचंय कृपया एकदा. सचिन. सचिन नेहमीच याच प्रकारचं क्षेत्ररक्षण करतो. यांना अनेक वेळा याच प्रकारचे क्षेत्ररक्षण करताना पाहिलेलं आहे. या सामन्याचं महत्त्व ते जाणतात की हा सामना उपांत्यपूर्व फेरीचा सामना. एकही चूक आपल्या संघाला महागात पडू शकते याची त्यांना जाण आहे. एक अनुभवी फलंदाज आहे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील आहे. झेल जरी सुटला असला तरी निश्चितच आपल्या संघासाठी 3 बहुमूल्य धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. पुढचा चेंडू गणेश राठोड यांचा. फुलटॉस चेंडू. या चेंडूला टोलवले लॉंग ऑफच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक गणेश चेतन उपस्थित आणि चेतनने सर्व कौशल्यपणाला लावून आपल्या संघासाठी 3 धावा त्यांनी वाचवलेल्या आहे. षटक या ठिकाणी समाप्त झालेला आहे. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. धावसंख्या आहे 7. काय अफलातून क्षेत्ररक्षण केलेलं आहे चेतन चव्हाण यांनी. कौतुक करावं लागेल. मैदानात शांतता आहे. जणू परीक्षेचा पेपरच असेल. प्रेम पवार आलेले आहेत. पाहूया प्रेम पवार कशा पद्धतीने गोलंदाजी करतात. आणि एक उत्कृष्ट रिव्हर्स स्वीप मारलेली आहे डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. 4 धावा मिळतील या ठिकाणी. डीजे क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा फटका. चेंडू आणि बॅट यांची मैत्री जमलेली आहे. चौकार. षटकारांचा पाऊस सुरू होणार आहे. प्रेक्षक हो कुठेही जाऊ नका. सामन्याचा आनंद घ्या. पुढचा चेंडू प्रेम यांचा. या चेंडूला अत्यंत हटके पद्धतीने टोलवलेला आहे लेग स्लीपच्या दिशेने. चेंडू पुन्हा जातो सीमारेषा पार. चौकार. गोलंदाज हतबल झालेले आहेत. 2 लागोपाठ चौकार या ठिकाणी लगावलेले आहेत कृष्णा राठोड यांनी. कृष्णा राठोड एक महत्वाचा खेळाडू आहे या संघाचा. आखूड टप्प्याचा चेंडू. त्या चेंडूवर एक उंच फटका मारलेला आहे. त्या ठिकाणी चेतन उपस्थित. मात्र चेतनच्या डोक्यावरून हा चेंडू सीमारेषा पार. लागोपाठ 3 चौकार या
फलंदाजाने लगावलेले आहे. क्रिकेटचं सौंदर्य वाढवलेलं आहे. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी या खेळाडूने केलेली आहे. हल्ला चढवलेला आहे प्रेम पवार यांच्यावर. हा चौकार म्हणजे डायरेक्ट समोरच्या संघाला इशारा आहे. पुढचा चेंडू, एक रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न आणि तो रिव्हर्स स्वीप अयशस्वी झालेला आहे. कदाचित एक सरळ बॅटने या चेंडूवर फटका मारला असता तर निश्चितच मोठा फटका मिळाला असता. मात्र फलंदाजाने रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. अचूक आणि लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करावी लागेल प्रेम पवार यांना. एक महत्वपूर्ण सामना सुरू आहे. लाखा गोरे अवेंजर्स वर्सेस लखीशा बंजारा वॉरियर्स. दोन तुल्यबळ संघ आहेत. पुढचा चेंडू, लेग स्टंपच्या बाहेरचा हा चेंडू. पंचांनी याला वाईड दिलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावांवर ब्रेक लावावा लागेल लाखा गोरे अवेंजर संघाला. पुढचा चेंडू प्रेम यांचा आणि या ठिकाणी एक स्टंपिंग केलेली आहे. एक छोटीशी अपील, मात्र पंच टस के मस देखील झालेले नाहीत. पुढचा चेंडू प्रेम यांचा, षटकातील शेवटचा चेंडू आहे. प्रेम पवार, फुलटॉस चेंडू. या चेंडूला मिड ऑनच्या दिशेने टोलवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. केवळ एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या झालेली आहे 21. एक गडी बाद झालेला आहे. एक सावध सुरुवात झालेली आहे. प्रतिषटक 10.50च्या सरासरीने, सर्वसाधारण सरासरीने धावसंख्या बनवताना लखीशा बंजारा वॉरियर्स हा संघ. पुढचा षटक घेऊन आलेले आहेत गणेश राठोड. गणेश राठोड उंचीने जरी एक अत्यंत चांगला देखणा फटका मारलेला आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. चेंडू गेलेला आहे प्रेक्षकांच्या भेटीला सीमारेषेकडे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू. त्या चेंडूचा खरबस समाचार घेतलेला आहे. यावेळेस डीप फाईन लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. चेंडू गेलेला आहे. षटकार, एक उंच असा षटकार. हा फटका म्हणजे रॉकेट लॉन्च. हा षटकार म्हणजे रॉकेट लॉन्च. गणेश पुन्हा एकदा चेंडूला पाठवलेला आहे. कृष्णा राठोड यांनी प्रेक्षकांच्या भेटीला. पुढचा चेंडू, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिस झालेला आहे. चेंडू थेट गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. एक चूक आपल्याला खूप महागात पडू शकते याची दोन्ही संघांना जाण आहे. गणेश राठोड यावेळेस या चेंडूला पॉइंटच्या दिशेने टोलवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सचिन चव्हाण उपस्थित, राठोड उपस्थित. केवळ एक धाव मिळेल. पुढचा चेंडू, या चेंडूला पुन्हा पॉइंटच्या दिशेने टोलवलेला आहे. एक धाव मिळेल. दोन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. दुसरी धाव घेण्याचा कुठलाही काही एक प्रयत्न नाही.
एकेरी दुहेरी सोबतच चौकार षटकार लगावत आहे. मात्र एक सावध सुरुवात आहे. मोठी धावसंख्या उभारायची असेल तर मोठे फटके खेळावे लागतील गणेश राठोड. एक स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू गेलेला आहे स्लीपच्या दिशेने. केवळ एक धाव मिळेल. धावा कुठल्याही पद्धतीने येऊ द्या, मात्र लकीजा बंजारा या संघासाठी धावा येणं अपेक्षित आहे. प्रतिषटक 11.33 च्या सरासरीने धावा रोखताना पुढचा चेंडू यावेळेस स्ट्राईकवर आहे. प्रल्हाद बंजारा 6 धावांवर फलंदाजी करतायत. 4 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. एक चौकार लगावलेला आहे. नाही, प्रल्हाद बंजारा नॉन स्ट्राईकवर आहे. स्ट्राईकवर आहे कृष्णा राठोड. 3 षटक या ठिकाणी संपलेले आहे. धावसंख्या आहे 34. एक गडी बाद झालेला आहे. चौथ्या षटकाची जबाबदारी कर्णधार गणेश राठोड कोणाच्या खांद्यावर सोपवतात पाहावं लागेल. तीन षटक या ठिकाणी संपलेले आहे. धावसंख्या आहे 34. एक गडी बाद झालेला आहे. नवीन गोलंदाज आलेले आहेत प्रेम पवार. आणि या ठिकाणी एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चोरटी धाव पूर्ण केलेली आहे दोन्ही खेळाडूंनी. प्रेम पवार पुन्हा एकदा प्रल्हाद बंजारा यांच्यासाठी. आपला रनअप काहीतरी असा चुकलेला आहे. प्रेम पवार या पद्धतीने धावत आलेला आहे जणू त्यांना बस पकडायची आहे. प्रेम पवार याप्रमाणे धावत आलेला आहे जणू त्यांना बस पकडायची आहे. बहुधा काहीतरी दुखापतीने ते ग्रस्त आहेत, प्रथम दर्शनी दिसून येत आहे. फुल टॉस चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. लॉंग ऑफच्या दिशेने या चेंडूला टोलवलेलं होतं. केवळ एक धाव मिळेल प्रेम पवार यांना. कृष्णा राठोड 27 धावांवर खेळत आहेत. प्रल्हाद बंजारा 7 धावांवर खेळत आहेत. दोन्ही खेळाडूंना मोठी खेळी साकारावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. आणि रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पुन्हा एकदा उत्कृष्ट झेल घेतलेला आहे सचिन राठोड यांनी. यावेळेस मात्र त्यांना यश मिळालेलं आहे झेल घेण्यामध्ये आणि गडी बाद झालेला आहे कृष्णा राठोड. मोठा मासा गळाला लागलेला आहे. कृपया हा झेल पाहून प्रेक्षक चिंतेत पडलेले आहे. त्यांनी एक मागणी केलेली आहे. सचिन राठोड यांचे हात तपासायचे आहेत प्रेक्षकांना. जणू सचिन राठोड यांच्या हाताला चुंबकच असेल त्या पद्धतीने त्यांनी हा झेल घेतलेला आहे. पाहावं लागेल खरोखरच सचिन राठोड यांच्या हाताला चुंबक आहे किंवा कसे. कौतुक करावं लागेल सचिन राठोड यांचं. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने हा झेल घेतलेला आहे. पहिल्या षटकात एक अद्भुत अविश्वसनीय असा झेल घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. त्यावेळेस मात्र त्यांना अपयश आलेलं होतं. यावेळेस मात्र त्यांनी हा कुठलीही चूक केलेली नाही. चेंडू म्हणाला ठीक आहे मी तुझ्याकडेच येतो. चेंडू म्हणाला ठीक आहे मी तुझ्याकडेच येतो. धावसंख्या आहे लकीजा बंजारा वॉरियर संघाची 36. 2 गडी बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानावर आलेले आहेत. आता ज्याप्रमाणे स्टीव्ह वा, मार्क वा, अँडी फ्लॉवर, ग्रँड फ्लॉवर याप्रमाणे अर्जुन बंजारा आणि प्रल्हाद बंजारा ही 2 बंधू, लहान मोठ्या बंधूंची दोन्ही भाऊ या ठिकाणी मैदानावर उपस्थित आहेत. पुढचा चेंडू प्रल्हाद बंजारा यांचा कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू जातोय सीमारेच्या पार. चौकार.
कव्हरच्या दिशेने अर्जुन बंजारा यांच्या बॅटमधून हा चौकार आलेला आहे. आता आम्हाला मात्र कॅप नुसार ओळखावं लागेल कोण अर्जुन आणि कोण प्रल्हाद. दोन्ही बंधू सेम सेम दिसतात. ही नेहमीची या स्पर्धेतली स्ट्राईक वर अर्जुन आहे. अर्जुन म्हणजे ऑरेंज कॅप. तत्पूर्वी अर्जुनने या चेंडूला फटकावलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. केवळ एक धाव मिळेल. दोन्ही बंधूंची शरीरयष्टी सारखी आहे. दोन्ही बंधू अष्टपैलू खेळाडू आहे. उंची देखील समान आहे. त्यामुळे माझ्यासहित अनेकांची अडचण होते. मात्र याला काही एक पर्याय नाही. मात्र दोन्ही खेळाडूंना आपली खेळी उंचवावी लागेल. ऑफ स्टंपच्या कडून हा चेंडू. या ठिकाणी षटक संपलेला आहे. 4 षटकानंतर धावसंख्या आहे 41. 2 गडी बाद झालेले आहेत. प्रति षटक 10.25च्या सर्वसाधारण माफक सरासरीने धावसंख्या बनवताना लकीशा बंजारा वॉरियर्स. तर प्रेक्षक हो, माझं मराठी समालोचन इथे थांबवत आहे. आता माईक देतोय जळगावचं नावाजलेलं व्यक्तिमत्व, एक अनुभवी प्रसिद्ध हिंदी समालोचक माननीय प्रकाश पवार सरांकडे. सर, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद मोहन चौहान सर। तो मैं आपको बता दूं, बाली सुग्रीव खेल रहे हैं और गेंदबाजी के लिए आए हैं ऊंचेपुरी हनुमान। नजरे जमाए बैठे छक्का के इंतजार में, नजरे जमाए बैठे हैं छक्का के इंतजार में। मत तोड़ना हमारा दिल तुम एतबार में। 2-4 रन से रफ्तार हो गई है धीमी, मजा आता है हमें चौके और छक्के की बौछार में। अच्छा बाली सुग्री दोनों बंधु शॉट खेला है, वहां पर खिलाड़ी है और यहां पर गेंद सीमा रेशा पार। षटकार 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 षटकार। आचोच धन्यवाद डीजे। तो अर्जुन बंजारा ने अभी भी जोरदार फटकार लगाई और षटकार पाई। एक बार फिर सचिन चेतन चौहान गेंदबाजी कर रहे हैं और सामने अर्जुन बंजारा 11 रन बनाकर खेल रहे हैं। खूबसूरत शॉट, उतनी अच्छी वहां पर फील्डिंग रहेगी। जबरदस्त फील्डर है। 48 रन बना चुकी है लकीशा बंजारा वॉरियर्स। 5 ओवर प्रगति पर। चेतन चौहान तीसरी गेंद फेंकेंगे, सामने रहेंगे प्रहलाद बंजारा। शॉट गेंद ऊंची, हर किसी अपील हुई लेकिन अंपायर ने पहले ही निर्णय दे दिया कि पैडअप है, नकारा है वहां पर। जबरदस्त अंपायरिंग दोनों अंपायर द्वारा। सेकंड सेमीफाइनल चल रहा है, क्वार्टर फाइनल चल रहा है और सामने प्रहलाद बंजारा 7 गेंदों का सामना किया, 7 पर खेल रहे हैं। इस बार खेला है मिड विकेट के क्षेत्र में, खिलाड़ी मौजूद है, केवल 1 ही रन मिलेगा। इक्का दुक्का से काम चला रहे दोनों बंधु। मार्को स्टीवा ग्लैंड फ्लावर वैसे ही
राम लखन जिसे कहते हैं, बाली सुग्रीव जिसे कहते हैं, सभी नाम। शॉट खेला है कवर की ओर, वहां पर खिलाड़ी है और एक रन दौड़ कर दूसरी तरफ पलट चुके हैं और आसानी से दूसरा भी पूरा कर लेंगे। सचिन, माफ कीजिएगा, चेतन चौहान गेंदबाजी कर रहे हैं। ऊंचे कद के खिलाड़ी 5 गेंद फेंक चुके हैं, 10 रन दिए हैं। अभी भी एक गेंद उनकी आनी शेष है। सामने है अर्जुन बंजारा, ओवर की आखिरी गेंद। खूबसूरत ड्राइव खेला है, वहां पर कव कॉर्नर पे खिलाड़ी मौजूद है। गणेश राठौड़ एक बड़ी दीवार के रूप में फील्डिंग करते हैं। गणेश राठौड़ ओवर संपन्न हुआ। 5 ओवर की गेंदबाजी फेंकी जा चुकी, रन संख्या 52 रन। 2 बड़े विकेट खोने के बाद लकी शाह बंजारा वॉरियर्स। सबकी जुबा पर यही फसाना है, सबकी जुबा पर यही फसाना है, हर कोई क्रिकेट का दीवाना है। महबूबा को देखा ना इतना गौर से, महबूबा को देखा ना इतना गौर से, जितना मैदान पर नजरे जमाना है। अच्छा, गेंदबाजी में हल्की सी बदलाव। क्रांति कुमार राठौड़ आए हैं गेंदबाजी के लिए। वैयक्तिक पहली और टीम की ओर से छठी ओवर की गेंदबाजी फेंकेंगे क्रांति कुमार। सामने अर्जुन बंजारा, यहां से गेर बदलेंगे दोनों बंधु। शॉर्ट गेंद, लेकिन ऑप्शन से काफी बाहर वाइड करा दी जाएगी। अंकुश लगाना होगा अतिरिक्त रनों के ऊपर, क्योंकि ये रन बाद में बहुत दुख देते हैं। क्रांति कुमार ऑलराउंडर परफॉर्मेंस देते हैं अपनी टीम के लिए, जिस भी टीम में खेलते हैं अच्छा खेलते हैं। फिर शॉर्ट गेंद और फिर वाइड, लगातार दिशाहीन गेंदबाजी कर रहे हैं क्रांति कुमार। लय में नहीं आ पा रहे, लाइन और लेन पर टिप्पा नहीं खिला रहे हैं। अपना छोर बदला है, अब राइट आर्म राउंड विकेट की गेंदबाजी करेंगे बंजारा के लिए। इस बार भी दिशाहीन गेंदबाजी, लेकिन इस बार खतरा हो सकता है वहां पर, लेकिन तुरंत ही पहुंच गए। यही भी वाइड, लगातार हाईट्रिक वाइड फेंक चुके हैं और एक मतलब 4 रन मिल चुके हैं और एक भी गेंद नहीं फेंकी है। तो इससे साबित होता है कि क्रांति कुमार शायद अपने ऊपर दबाव महसूस कर रहे हैं, क्योंकि सामने एक बड़ा नाम अर्जुन बंजारा। जी हाँ, तो दोस्तों फिर शॉर्ट गेंद और फिर आप बाहर जाएंगे 6 रनों के लिए डीप कवर के ऊपर से। क्रांति कुमार वापसी करना चाहेंगे, क्योंकि प्रहलाद बंजारा पहुंचे 14 पर और अर्जुन बंजारा 15 पर। दोनों बंजारा बंधु बल्लेबाजी कर रहे हैं। फिर शॉर्ट गेंद और फिर बाउंड्री की बाहर जाएगी गेंद 4 रनों के लिए। लगातार बार बार शॉर्ट गेंद फेंक रहे हैं। शॉर्ट गेंद मतलब लॉलीपॉप जैसी होती है, हर एक बच्चा भी इस गेंद को खेल जाता है। बजा भैया डीजे। क्रांति कुमार महंगे साबित होने जा रहे हैं। पहली ओवर में धावा बोल चुके दोनों बंदूक, केवल 2 गेंद फेंके हैं और 14 रन आए हैं
तो अभी भी 4 गेंदें आनी चाहिए से क्रांति की। सामने है प्रहलाद, 18 पर पहुंच चुके हैं। अब टीम की रन संख्या 66। ये फिर शॉट गेंद और फिर जहां पर पॉइंट पे क्षेत्र में खिलाड़ी है, लेकिन ऊंची में कम गेंद उनके ऊपर से टिप्पा खा गई 4 रन के लिए। क्रांति कुमार लगभग 3 गेंदों में 3 छक्के खा चुके हैं, 18 रन दे दिए हैं उन्होंने। क्रांति कुमार पूरी तरह से विफल साबित हो रहे हैं। कोई असर करना नहीं कर पाया दोनों बल्लेबाजों के आगे। शॉर्ट गेंद फेंक रहे हैं और लगातार गेंद बाउंड्री के बाहर जा रही है। तो कुछ आशा थी क्रांति कुमार से, लेकिन बंजारा बंधु उन पर हावी रहे। टीम की रन संख्या 70 पर पहुंच चुकी है 12.73 के औसत से। नितिन यादव सर, कृपया गेंद दीजिए। क्रांति कुमार के ऊपर धावा बोल चुके हैं दोनों बंधु। हर एक गेंद को सीमा पार पहुंचा रहे हैं। समझ में नहीं आ रहा क्रांति कुमार के किस प्रकार से गेंद किया जाए। ज्यादा से ज्यादा शॉर्ट गेंद रख रहे हैं क्रांति कुमार, और शॉर्ट गेंद पर प्रहार कर रहे हैं प्रहलाद बंजारा। लगभग 125 तक पहुंचना चाहेगी ये टीम, क्योंकि सक्षम है दोनों बंधु अभी भी क्रीज पर मौजूद है। प्रहलाद और अर्जुन। क्रांति कुमार अब वापसी करना चाहेंगे। राउंड विकेट गेंदबाजी इस बार काफी अच्छी गेंद, गुड लेन पर गेंद फेंकी। गेंद हल्की सी टर्न हुई और सीधे विकेट कीपर की दस्तानों में, वहां रन लेने की कोई गुंजाइश नहीं। वापसी की क्रांति कुमार ने। अब फिर गेंदबाजी करेंगे प्रहलाद के लिए। जी हाँ दोस्तों, ये फुल टॉस गेंद, खूबसूरत ड्राइव खिलाया वहां पर खिलाड़ी है। केवल एक ही रन मिलेगा। अच्छा शॉट खेलने के बावजूद 1 रन। स्ट्राइक रोटेट हुई। टीम की रन संख्या पहुंची अब 71। इस बार छोटे बंधु ने ड्राइव किया खेल, वहां पर केवल 1 ही रन मिलेगा। लॉन्ग ऑफ के क्षेत्र में एक दुरुस्त खिलाड़ी, चुस्त खिलाड़ी मौजूद है। एक दीवार की तरह अभेद फील्डिंग कर रहे हैं जॉन्टी रोड की तरह। छह में 72, 2 विकेट खोने के बाद अभी भी 12 गेंदे आएंगे और लकीशा बंजारा कम से कम 125 तक जाना चाहेगी, क्योंकि दमदार टीम है, पहुंच सकती है। क्योंकि दोनों भाई की निगाहें अब जम चुकी है, धीरे धीरे सेट हो रहे हैं और सेट होने के बाद फिर बड़े शॉट खेलेंगे। अब फिर गेंदबाजी के लिए आया है चेतन चौहान। चेतन चौहान वैयक्तिक दूसरी ओर टीम की ओर से 7वीं ओवर की गेंदबाजी फेंकेंगे। सामने अर्जुन बंजारा 16 रन बनाकर खेल रहे हैं। उनका साथ निभा रहे हैं प्रहलाद, 23 रन बनाकर खेल रहे हैं। जहां तो दोस्तों फुलटाज गेंद, खूबसूरत शॉट खेला, लेकिन वहां पर एक खूबसूरत फील्डर गणेश राठौड़ मौजूद। गणेश राठौड़ को भेदना इतना आसान नहीं है। ऊंचे शॉट खेलने होंगे उनके ऊपर से, तब जाके संभव हो सकता है। ग्राउंड शॉट को वो बाउंड्री तक नहीं पहुंचने देंगे। एक बार फिर चेतन, अब प्रहलाद के लिए फुलटास गेंद और सीधी मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए जबरदस्त प्रहार।
तो अब बंजारा बंधु पूरी तरह से सेट हो चुके हैं। धावा बोल रहे हैं चेतन चौहान के ऊपर। चेतन चौहान ओवर की तीसरी गेंद फेंकेंगे सामने। प्रहलाद 29 रन बनाकर खेल रहे हैं। ये फुलटाज गेंद लेकिन पैड पर टकराना भर दिया। रनआउट की हल्की सी अपील। लीग बॉयज के रूप में रन मिले। यहां पर हाइट का रिव्यू लिया है। नो बॉल हाइट के लिए चेक थर्ड अंपायर करेंगे। थर्ड अंपायर कृपया ज्यादा समय ना लेवे, चेक किया जाए, रिव्यू चेक किया जाए। कहना है मजा ही तब आता है खेलने में जब सामने वाला जबरदस्त हो। मजा ही तब आता है खेलने में जब सामने वाला जबरदस्त हो। बिना कुछ किए जीतने का क्या फायदा। मजा तब है जब इम्तिहान सख्त हो। तो यहाँ पर रिव्यू चेक किया जा रहा है। नो बॉल का हाइट का रिव्यू चेक कर रहे थर्ड अंपायर। टीम की रन संख्या है 80 रन। 7वीं ओवर प्रगति पर चेतन चौहान गेंदबाजी कर रहे हैं और अर्जुन बंजारा और प्रहलाद बंजारा बल्लेबाजी। बहुत धीमी स्पीड से चेक कर रहे हैं थर्ड अंपायर। चुस्त है और आधे सुस्त है। सुस्त है लेकिन आधे सुस्त है। और ये बॉल है, लीगल डिलीवरी। यहाँ पर रिव्यू गंवाया है। अंपायर का रिव्यू था। ओके, चेतन चौहान फिर गेंदबाजी करेंगे अर्जुन बंजारा को। ओवर द विकेट, पटकी हुई गेंद, गेंद खड़ी हो गई है, नीचे खिलाड़ी है और यहाँ पर कैच छूटा। अब क्रिकेट में कहावत है, पकड़ो कैच जीतो मैच, छोड़ो कैच हारो मैच। क्या ये मैच, क्या ये कैच मैच ले जा सकता है? क्योंकि जीवन दान देना अपने पैर के ऊपर कुल्हाड़ी मारना है। अच्छा, चेतन चौहान फिर जब ऐसी कैच छूटती है तो गेंदबाज मायूस हो जाता है। ये गेंद अब छक्का नहीं जाती थी, विकेट भी मिल जाता तो अब यहां से पछतावा करना पड़ेगा। लेकिन एक धन्यवाद, चलने दो भैया। कहना है कि बिना लक्ष्य के जिया नहीं जाता, चौके मारे बिना रहा नहीं जाता, एक और 2 रन लेकर क्या करेंगे, छक्का मारे बिना मजा नहीं आता। अच्छा, टीम की रन संख्या पहुंची अब 88 पर। गेंद चाय पीने गई है जलगांव में, तब तक सभी इंतजार कर रहे होंगे। आखिरी गेंद, गेंद मांग रहे शायद अंपायर, गेंद मांग रहे हैं नितिन जाधव सर। खेल फिर खेल खेलने के बारे में जानना है। आखिरी गेंद रहेगी ओवर की।
चेतन चौहान 26 रन दे चुके दो। अच्छी गेंद, वहां पर खिलाड़ी है, केवल 1 रन ही मिलेगा। तो टीम की रन संख्या अब 89। 7 ओवर की गेंदबाजी फेंकी जा चुकी है, रन संख्या 89। अभी भी 6 गेंदों का सामना बाकी है और 6 गेंदों के लिए फिर एक बार विश्वास जताया है कैप्टन राठौड़ ने। शायद पूनम सर गेंदबाजी के लिए आ रहे हैं, तो ये एक विलक्षण दृश्य। पूनम सर गेंदबाजी करेंगे। आखिरी 6 गेंद। अब ये ओवर मायना रखेगा कि कितने रन जोड़ पाते इस ओवर में दोनों बंधु। पूनम सर एक अनुभवी गेंदबाज है और बल्लेबाजी भी अनुभवी, दोनों प्रहलाद और अर्जुन। ये गेंद काफी अच्छी गेंद, तारीफे काबिल गेंदबाजी कर रहे हैं पूनम सर। ऐसा लग रहा था पूनम सर सिरा गेंद फेंकेंगे, लेकिन पूनम सर काफी कसी हुई गेंदबाजी फेंक रहे हैं। एक बार फिर काफी अच्छी गेंद, उतना अच्छा स्ट्रोक और ये गेंद जाएगी सीमा पार, डीप कवर के ऊपर से 6 रन। 6 फिक्स डिपॉजिट में। घबरा के पीछे हटे ऐसे हम नहीं है, कोशिश करके हारे तो कोई गम नहीं है। पूनम सर अच्छी गेंदबाजी करेंगे। 4 गेंदें रहेंगी पूनम सर के हाथ में और सामने अर्जुन। अच्छी गेंद, यॉर्कर लाइन की गेंद, वहीं पर लुढ़काया, केवल 1 ही रन मिलेगा। तो जबरदस्त गेंदबाजी पूनम सर की, वह के अनुरूप उम्र के हिसाब से गेंदबाजी करे, लेकिन काबिले तारीफ गेंदबाजी पूनम सर की। अब प्रहलाद, ये अच्छी गेंद, पलट कर घुमाया है, लॉन्ग लेग की तरफ गेंद जा रही है, बाउंड्री लाइन पार 4 रन। यकीनन जबरदस्त प्रहार किया प्रहलाद ने और टीम 13 अंकों में प्रवेश कर चुकी है। अब 100 रन। अभी भी 2 गेंदें बाकी है पूनम सर की। इस बार पटकी हुई गेंद, लेकिन वहां पर खिलाड़ी है, गेंद सीमा की ओर दौड़ रही है। अब खिलाड़ी वहां पे मौजूद, केवल 2 ही रन मिलेंगे और पूरे किए प्रहलाद ने। स्ट्राइक अपने पास रखेंगे ओवर की। इनिंग की आखिरी गेंद, टीम की रन संख्या 102। क्या ये सीमा पार रहेगी या फिर पूनम सर वापसी करना चाहेंगे? ये गेंद वाइड करार दी जाएगी, ये गेंद को दोबारा डालना पड़ेगा। यहां पर रिव्यू लिया गया है वाइड का। तो यहां पर वाइड करा दी जाएगी, वाइड है। आखिरी गेंद फेंकेंगे पूनम सर प्रहलाद बंजारा के लिए। प्रहलाद बंजारा पहुंचे 35 पर और अर्जुन बंजारा भी 33 पर। तो दोनों बंधुओं ने अच्छी पार्टनरशिप की है। आखिरी गेंद पूनम सर के सामने प्रहलाद, क्या ये गेंद सीमा पार रहेगी या फिर पूनम सर वापसी करेंगे? फिर वही दरकार, गेंद डालने के लिए तैयार। अच्छा, फुलटास गेंद, गेंद जा रही है सीमा पार, षटकार। गेंद खिलाड़ियों के हाथ से उछली, सीमा पार गई 6 रनों के लिए।
धन्यवाद डीजे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। तो 109 रन बनाए हैं, जीत के लिए चाहिए 110 बस।
पहिला चेंडू एक चांगला चेंडू, थेट पायांचा आणि यष्टांचा वेध घेणारा चेंडू. एक वेगवान गोलंदाज आहे लखीजा बंजारा वॉरियर या संघाचा, मुक्कू नावाने ओळखला जातो. सर्वांना परिचित असलेलं हे नाव भेदक गोलंदाजी करण्यामध्ये पटाईत आहे. पाहूया उत्कृष्ट गोलंदाज वर्सेस उत्कृष्ट फलंदाज असा हा सामना या ठिकाणी रंगत आहे. मुक्कू राईट ऑन राऊंड द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू त्याचा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने समाचार घेतलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, मात्र एक कठीण झेल या ठिकाणी सुटलेला आहे. पहिलं जीवदान या ठिकाणी मिळालेलं आहे. सचिन राठोड यांना मी पुढचा चेंडू मुक्कू यांचा. सचिनचा एक अत्यंत प्रेक्षणीय असा फटका, मात्र तेवढ्याच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण कृष्णाकडून. कृष्णा यांनी निश्चितच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. मोठी जुगलबंदी या ठिकाणी पाहावयास मिळणार आहे. अनुभवी फलंदाज वर्सेस अनुभवी गोलंदाज. स्ट्राइक वर आता असतील क्रांतिकुमार. पाहूया क्रांतिकुमार काय क्रांती घडवतात. क्रांतिकुमार यांना क्रांती घडवावीच लागेल. आपल्या संघाला उपांत्य फेरीमध्ये पोहोचावंच लागेल. अत्यंत चांगला चेंडू, एक छोटीशी अपील, पंचांवर काही एक असर नाही. चेंडू थेट गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. निर्धाव असा हा चेंडू. क्रांतिकुमार याने पात्रता फेरीमध्ये देखील अनेक चांगल्या खेळी या ठिकाणी साकारलेल्या होत्या. त्याच खेळीची पुनरावृत्ती या ठिकाणी करावी लागेल आणि आपल्या संघाला विजेतेपदापर्यंत आणून सोडावं लागेल. मुक्कू पुन्हा एकदा राईट ऑन राऊंड द विकेट. एक मोठा लांब रनअप आहे. मुक्कू या पद्धतीने पळतायत जणू त्यांना बस पकडायची आहे. फुलटॉस चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने टोलवलेला. एक चोरटी धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. त्या ठिकाणी नाणेफेक होत आहे. माननीय ट्रॉफी प्रायोजक भाऊलदादा चव्हाण यांच्या हस्ते दोन्ही कर्णधार उपस्थित आहे. द ग्रेट बंजारा आणि राम चैतन्य बाबू दोन्ही कर्णधारांनी त्याच ठिकाणी निर्णय द्यायचा आहे, याची कृपया नोंद घ्यायची आहे. कुठलाही वेळ आपल्याला भेटणार नाही. पंचांनी याला वाईट दिलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळालेली आहे. त्याच ठिकाणी डिसिजन द्यायचा आहे. नाणेफेक कोणी जिंकलेली आहे आणि नाणेफेक जिंकून एक महत्वपूर्ण सामना या ठिकाणी खेळवला जाणार आहे. 2 तुल्यबळ असे संघ आहेत. संत राम चैतन्य बापू वर्सेस द ग्रेट बंजारा. लेग पंचांनी याला नो बॉल दिलेला आहे. याचा अर्थ स्पष्ट, पुढच्या चेंडूवर फलंदाजाला पूर्णपणे स्वातंत्र्य असेल मोठा फटका खेळण्यासाठी. अधिकृत एक प्रकारचं लायसन मिळालेलं आहे फलंदाजाला. आखूड टप्प्याचा चेंडू, मात्र मोठा फटका खेळता आलेला नाही. काहीसे निराश झालेले आहेत सचिन. द ग्रेट बंजारा या संघाचा कर्णधार विजय चव्हाण याने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकलेली आहे महत्वाच्या सामन्यामध्ये आणि नाणेफेक जिंकून त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोलंदाज आलेले आहेत.
कृष्ण राठोड आहेत, राईट ऑफ ओव्हर द विकेटची गोलंदाजी करतायत. आखूड टप्प्याचा चेंडू मात्र मोठा फटका काही खेळता आलेला नाही. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चितच सचिन यांनी थांबवलेला आहे क्रांती कुमार यांना, आणि सचिनचा तो निर्णय अत्यंत योग्य होता. अन्यथा एक मोठा गडी बाद झाला असता. एक सावध सुरुवात केलेली आहे लाखा गोर अवेंजर या संघाने. कृष्ण राठोड पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू, पंचांनी याला वाईट दिलेला आहे. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळत आहे. लकीशा बंजारा या संघाने बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, मिड ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग असं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. आणि पहिला गडी या ठिकाणी सचिनच्या रूपाने बाद झालेला आहे. मिड ऑफ वर प्रल्हाद बंजारा यांच्या हातात एक सोपा झेल सचिन राठोड यांनी दिलेला आहे. पहिला गडी बाद झालेला आहे लाखा गोर अवेंजर संघाचा. अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करताना कृष्ण राठोड राईट ऑफ ओव्हर द विकेट. चेतनच्या बॅट मधून, आणि चेतनने हा फटका मारलेला आहे कव्हरच्या दिशेने. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक पळत आहेत. एक धाव पूर्ण केलेली आहे. निश्चितच या ठिकाणी 2 धावा मिळणं अपेक्षित असताना एक धाव मिळालेली आहे. चेतन एक आक्रमक फलंदाज आहे. अनेक मोठ्या सामन्यामध्ये मोठ्या खेळी त्यांनी साकारलेल्या आहेत. या सामन्यातही त्यांच्याकडून त्याच खेळीची आशा आहे संघ प्रशासनाला. कृष्णा राठोड राईट ऑफ ओव्हर द विकेट, जळगाव रेल्वे स्टेशन एंड कडून एक चांगला चेंडू पॉइंट आणि गलीच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र चेंडू थेट गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. पॉवर प्लेचा म्हणावा त्या पद्धतीने लाखा गोर अवेंजर या संघाने तेवढ्या धावा काही आलेल्या नाही. जखडून ठेवलेला आहे लाखा गोर अवेंजरच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या ठिकाणी षटक संपलेला आहे. धाव संख्या आहे 9. एक गडी बाद झालेला आहे. प्रति षटक 4.50च्या अत्यंत साधारण सरासरीने धावसंख्या बनवताना अजूनही 101 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे 36. लाखा गोर अवेंजर्स या संघाची गोलंदाजीच्या वेळेस एक वेळ असं वाटत होतं की लकीशा बंजारा वॉरियर्स या संघाला 75 ते 80 धावापर्यंत हा संघ रोखेल, मात्र त्यानंतर आलं बंजारा बंधूंचं वादळ, ज्यांनी मैदानात घोंगावलं आणि त्यांच्या तडाख्यात 109 धावापर्यंत मदल मारलेली आहे लकीशा बंजारा वॉरियर्स या संघाने. निश्चितच ही फायटिंग स्कोर आहे. पुढचं षटक मुक्कू यांचं. फुल टॉस चेंडू. या चेंडूला कव्हरच्या दिशेने टोलवलेला आहे. क्षेत्ररक्षकाची मर्यादा या ठिकाणी संपलेली आहे. अर्थातच पॉवर प्ले संपलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. केवळ 1 धावा मिळेल. मोठे फटके खेळावे लागतील दोन्ही फलंदाजांना आणि नावारूपाला साजेशी खेळी देखील साकारावी लागेल. मोठ्या व्यासपीठाचा मोठा खेळाडू तो असतो. फुलटॉस चेंडू. अत्यंत चांगला फटका, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. केवळ 1 धाव मिळेल. लॉंग ऑफच्या दिशेने हा चेंडू टोलवलेला होता. पंचांनी याला नो बॉल दिलेला आहे. याचा अर्थ स्पष्ट. पुढच्या चेंडूवर फलंदाजाला अधिकृतरित्या लायसन मिळालेला आहे, परवाना मिळालेला आहे, स्वतंत्र मिळालेला आहे मोठे फटके खेळण्यासाठी. मुक्कू पुन्हा एकदा चेतनसाठी. चेतन एक आक्रमक फलंदाज आहे आणि चेतनने या फ्री हिटला उंच फटका मारलेला आहे, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. क्षेत्ररक्षक देखील चाणाक्ष जाणून होते की हा झेल जरी घेतलेला आहे तो फ्री हिट आहे
केवळ एक धाव मिळेल. मोठा फटका काही खेळता आलेला नाही. पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे लाखागोर अवेंजर संघाच्या खेळाडूंना. क्रांतिकुमार आहेत स्ट्राईकवर. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या ठिकाणी मुक्कू आपल्या संपूर्ण अनुभवाचा उपयोग करून घेताना एकही फटका दोन्ही फलंदाजांना खेळू देत नाही. महत्वाच्या क्षणी त्यांनी आपली गोलंदाजीची धार या ठिकाणी वाढवलेली आहे. संघ अडचणीत सापडलेला आहे लाखागोर अवेंजर संघ. अजूनही 97 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एक निर्धाव असा चेंडू. पंचांनी याला नो बॉल दिलेला आहे. पुन्हा एकदा फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. एक सावध सुरुवात झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 14. एक गडीवाद झालेला आहे. अजून चौकार आणि षटकारांचा दुष्काळ या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. क्रांतिकुमार यांनी या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. मिसफील्ड त्या ठिकाणी आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. 4 धावा मिळालेल्या आहेत. चार चेंडू झालेले आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. मुक्कू या पद्धतीने पळतायत जणू त्यांना शेवटची ट्रेन पकडायची आहे. लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू. पंचांनी याला वाईट दिलेला आहे. अत्यंत हटके स्टाईल, बिली बावडन स्टाईल. पंच अत्यंत अनुभवी आहेत. जळगाव सारख्या शहरात अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांनी पंच म्हणून कामकाज केलेलं आहे. आज दिवसभरात त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय या ठिकाणी दिलेले आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, मात्र त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार चौकार. डीप मिड विकेटच्या दिशेने. तत्पूर्वी लाखागोर अवेंजर संघाच्या गोटातून एक आनंदाची बातमी आलेली आहे. क्रांतिकुमार राठोड यांनी आपलं चौकारांचं शतक या चौकाराने पूर्ण केलेलं आहे. अभिनंदन क्रांतिकुमार. एक चांगला चेंडू. मोठा फटका काही खेळता आलेला नाही क्रांतिकुमार यांना. षटक या ठिकाणी संपलेला आहे. तीन षटक समाप्त झालेले आहे. धावसंख्या आहे 23. एक गडीबाद झालेला आहे. अजूनही 87 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र शिल्लक आहे 30 प्रति षटक. 17.50च्या मोठ्या धावगतीने धावा बनवाव्या लागतील. 17.40च्या धावगतीने धावा बनवाव्या लागतील. जसे जसे चेंडू निर्धाव होत जातील तसे तसे संघाची धावगती वाढेल. काहीशी या सामन्यावर पकड निर्माण केलेली आहे लकीशा बंजारा वॉरियर या संघाने. मात्र अजूनही मोठे खेळाडू शिल्लक आहेत. गणेश राठोड असतील. दोन्ही फलंदाजांना आपल्या खेळी उंचवाव्या लागतील. संघमालक माननीय प्रिया पवार मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सामना सुरू आहे. लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू. पंचांनी याला वाईट दिलेला आहे. क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही कोणता संघ हा सामना जिंकेल. त्यामुळे प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका. सामन्याचा आनंद घेत राहा. पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडू आणि त्या ठिकाणी मुक्कू नावाचा क्षेत्ररक्षक उपस्थित. मुक्कू कुठलीही चूक करत नाही. मोठा मासा गळाला लागलेला आहे चेतनच्या स्वरूपात.
धन्यवाद डीजे. मैदानामध्ये शांतता पसरलेली आहे. ज्याप्रमाणे चेतन चव्हाण यांची विकेट गेलेली आहे, लाखागोर अव्हेंजर संघाचे समर्थक काहीसे निराश झालेले आहेत. मात्र अजूनही त्यांनी आशा सोडलेली नाही, कारण कर्णधार गणेश राठोड मैदानावर उपस्थित आहे. गणेश राठोड यांनी अनेक महत्वाच्या सामन्यामध्ये आपल्या संघाला क्रांतिकुमार आणि गणेश राठोड यांनी आपल्या संघाला विजयी मिळवून दिलेला आहे. पाहूया या सामन्यात कशा प्रकारची फलंदाजी ते करतात. मोठी आशा आहे, जबाबदारी आहे, जाणीव आहे, कर्तव्य आहे. पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतायत. धावसंख्या झालेली आहे 24. 2 गडी बाद झालेले आहेत. चौकार आणि षटकारांचं दुष्काळ गणेश राठोड आल्यानंतर संपेल अशी प्रथम दर्शनी दिसून येत आहे. मात्र पाहूया गोलंदाज अर्जुन बंजारा आणि उंच फटका मारलेला आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि गणेश राठोड झेलबाद. प्रेशर इतकं वाढलेलं होतं की गणेश राठोड यांना मोठा फटका खेळल्याशिवाय पर्याय नव्हता. मोठा आनंद जल्लोष साजरा करताना लकीशा बंजारा वॉरियर्स हा संघ अत्यंत महत्वाच्या क्षणी गणेश राठोड सारखा मोठा मासा गळाला लागलेला आहे आणि गोलंदाज आहेत अर्जुन बंजारा. अर्जुन बंजारा यांनी फलंदाजीमध्ये देखील आपला दमखम दाखवला होता आणि गोलंदाजीमध्ये देखील त्यांनी 2 महत्वपूर्ण गडी या ठिकाणी बाद केलेले आहेत. सामन्याला कलाटणी देणारा गोलंदाजी त्यांनी केलेली आहे. मात्र सर्व भिस्त क्रांतिकुमारवर आहे. याची कृपया जाणीव, जबाबदारी एक चांगला चेंडू अर्जुन बंजारा यांचा. खेळाडूंनी कृपया आपापसात चर्चा करू नये. पंच अनुभवी आहेत, पंच आपलं डिसिजन देत राहतील. क्रांतिकुमार याने अनेक मोठ्या सामन्यामध्ये मोठ्या खेळी साकारलेल्या आहेत. अजूनही सामना संपलेला नाही. शेवटपर्यंत किल्ला लढवावा आणि आपल्या संघाला विजयी बनवावा अशी आशा आहे लाखागोर अव्हेंजर समर्थकाला. आणि तत्पूर्वी या एक चेंडू टोलवलेला आहे आणि यावेळेस अर्जुन बंजाराच्या चेंडूवर प्रल्हाद बंजारा यांनी हा झेल घेतलेला आहे. धन्यवाद डीजे. आता मात्र फार संकटात सापडलेला आहे लाखागोर अव्हेंजर संघ. एकही खेळाडू क्रांतिकुमार यांना साथ देत नाही. क्रांतिकुमार देखील 11 धावांवर फलंदाजी करतायत. 11 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. एखादी कोणी खेळाडू जबाबदारीने फलंदाजी करेल किंवा आपल्या संघाला विजयी पथावर नेईल किंवा कसं पाहावं लागेल. 6.55 सरासरीने धावसंख्या बनवताना धावसंख्या झालेली आहे 24. पुढचा चेंडू आखू टप्प्याचा चेंडू. या चेंडूचा खरपूस समाचार घेतलेला आहे. डीप फाईन लेगच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे. चेंडू जातोय प्रेक्षकांच्या मिठीत. प्रेक्षकांना भेटायला षटकार. 6 धावा मिळतील. आणि या षटकारासोबतच षटकार चौकारांचा दुष्काळ समाप्त झाला असं म्हणायला हरकत नाही. इथून षटकार चौकारांचा पाऊस सुरू राहावा अशी लाखागोर अव्हेंजर संघाची समर्थकांची इच्छा आहे. अर्जुन बंजारा यांचं एक उंच फटका अर्जुन बंजारा यांना मारलेला आहे. डीप लॉंग ऑनच्या ठिकाणी चेंडू जातोय सीमा पार. षटकार. धन्यवाद डीजे. अर्जुन बंजारा यांचा षटक जरी महाग झालं, एका षटकात त्यांनी 13 धावा जरी दिलेल्या असल्या तरी त्यांनी एका षटकात
3 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत आणि लाखागोर अवेंजर संघाचा कंबरड त्यांनी मोडलेला आहे. 4 गडी बाद झालेले आहेत. 4 षटकानंतर धावसंख्या आहे 36. अजूनही 74 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र शिल्लक आहे 24 चेंडूत 74 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाही. सामना जिवंत आहे. 18.67 च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. 18.50 च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. संघाच्या कामगिरीमध्ये दोन्ही बंजारा बंधूंनी अत्यंत लक्षणीय अशी कामगिरी केलेली आहे. पुढच्या चेंडूवर लॉंग ऑनच्या दिशेने खणखणीत षटकार लगावलेला आहे क्रांती कुमार यांनी. धन्यवाद डीजे, धन्यवाद. प्रेक्षक हो, माझं समालोचन मी इथेच संपवतो. आता ज्यांच्या आवाजाने धन्यवाद प्रकाश पवार सर. पुढचा चेंडू यावेळेस मात्र डीप मिड विकेटला एक झेल दिलेला आहे क्रांती कुमार यांनी आणि उरल्या सुरल्या सर्व आशा लाखागोर अवेंजर या संघाच्या मावळलेल्या आहेत. संघ अडचणीत सापडलेला आहे पूर्णपणे. बॅट्समन नेम सांगायचा आहे कृपया. करण दादा, करण सर. काय अचूक अप्रतिम गोलंदाजी आहे. अचूक मारा केलेला आहे. गोलंदाजाची रणनीती या ठिकाणी यशस्वी झालेली आहे. अचूक लाईन आणि लेंथ वर गोलंदाजी केलेली आहे. अनेक फलंदाजांनी ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू, पंचांनी याला वाईड दिलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळते. अजूनही 67 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू आहे 22. आखूड टप्प्याचा चेंडू, या चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, मात्र काही एक फायदा होणार नाही. झेल घेतलेला नाही. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. चेंडू असा उडाला रॉकेट पेक्षाही वेगवान, मात्र एकाही खेळाडूला झेलता आलेला नाही. पूर्णपणे या सामन्यावर नियंत्रण मिळवलेलं आहे लखीशा बंजारा वॉरियर्स या संघाने. पराभव या ठिकाणी लाखागोर अवेंजर संघाच्या डोक्यावर वावरताना स्पष्ट दिसत आहे. महत्वाचे सर्व फलंदाज तंबूत परतलेले आहेत. संघ मालक अत्यंत निराश मनाने माननीय प्रिया पवार मॅडम, करण सिंग राठोड सर. एक चांगला चेंडू, निर्धाव असा चेंडू. बंजारा बंधूंनी पूर्णपणे या सामना लकीशा बंजाराकडे वळवलेला आहे अशी कामगिरी साकारलेली आहे. तत्पूर्वी प्रेम पवार यांच्या बॅटमधून डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेने एक खणखणीत षटकार आलेला आहे. प्रेम पवार यांनी या षटकाराने दाखवून दिलेला आहे की अजून सामना संपलेला नाही. हा षटकार म्हणजे प्रेम पवार यांच्या धाडसाचं प्रतीक आहे. पुन्हा एकदा उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात प्रेम पवार यांनी हार मानलेली नाही आणि हार मानूही नये. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही कोणता संघ सामना जिंकेल. आणि यशस्वी तोच होतो जो शेवटपर्यंत लढतो. अठरा चेंडूत 59 धावांची आवश्यकता. आव्हान जरी मोठं असलं पण नामुमकिन अशक्य नाही, शक्य जरूर आहे. कुठलीही गोष्ट अशक्य नाही. दोन्ही फलंदाजांना अद्भुत आणि चमत्कारिकरित्या फलंदाजी करावी लागेल. तेव्हा कुठे हा सामना आपल्या हातात येईल.
जवळपास 19.67च्या मोठ्या सरासरीने धावा बनवाव्या लागत आहे आणि दोन तळाचे फलंदाज आहे. तळाच्या फलंदाजांवर बहुधा या स्पर्धेत फलंदाजी करण्याची ही प्रथमच वेळ आली असावी. अनेक मोठे खेळाडू या संघामध्ये होते, मात्र महत्वाच्या सामन्यामध्ये आपली कामगिरी उंचावता आलेली नाही आणि या ठिकाणी प्रेम पवार देखील झेलबाद झालेले आहेत. 6वा गडी बाद झालेला आहे. अर्धा डझन संघ पवेलियन मध्ये परतलेला आहे. तू चल मैं आया सारखी परिस्थिती झालेली आहे लाखा गौर अवेंजर संघाची आणि त्यांच्या आशा या स्पर्धेतला त्यांचा प्रवास बहुधा या सामन्यासोबतच संपुष्टात येईल. अनेक पहिल्या पर्वासारखं दमदार प्रदर्शन त्यांच्या संघाने केलेलं होतं. मला तर असं वाटत होतं की हा संघ या स्पर्धेतला संभाव्य विजेता आहे, मात्र महत्वाच्या खेळाडूंनी आपली कामगिरी ऐन महत्वाच्या सामन्यामध्ये बजावलेली नाही. निर्धाव असा हा चेंडू. मात्र क्रिकेट हा एखाद दुसऱ्या खेळाडूचा खेळ नाही. प्रत्येकानं आपलं योगदान देणं अपेक्षित आहे. प्रत्येक वेळेस आपल्यासाठी गणेश राठोडच मदतीला धावून येईल ही अपेक्षा देखील फोल आहे. प्रत्येकानं आपलं योगदान देणं महत्वाचं आहे. आखूड टप्प्याचा चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने या चेंडूला टोलवलेला आहे. चेंडू जातोय डी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. 4 धावा मिळतील या ठिकाणी पंकज पवार यांना. आता मात्र 15 चेंडूत 55 धावांची आवश्यकता आहे. एक अपील आणि झेलबाद झालेले आहेत. नवीन फलंदाज पंकज पवार. 7वा गडी बाद झालेला आहे. अत्यंत खराब प्रदर्शन या ठिकाणी. पूर्णपणे या सामन्यावर नियंत्रण मिळवलेलं आहे. लॉंग ऑनच्या ठिकाणी लकीच्या बंजारा वॉरियर्सचा महत्वाचा खेळाडू मुक्कू उपस्थित आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट या विजयाचं प्रतिक्रिया उमटत आहे. पुढचा चेंडू या गोलंदाजाने कृष्णा राठोड यांनी 1.4 षटकात 7 धावा देऊन 3 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत. या षटकातील शेवटचे 2 चेंडू. कृष्णा राठोड एक अनुभवी गोलंदाज आहे. तत्पूर्वी या चेंडूला उंच फटका मारलेला आहे. त्या ठिकाणी अर्जुन बंजारा उपस्थित. अर्जुन आहे की प्रल्हाद आहे? अर्जुन. अर्जुन आणि प्रल्हाद. लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू. पंचांनी याला वाईट दिलेला आहे. या चेंडूला डीप मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला आहे, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अर्जुन बंजारा उपस्थित. केवळ 1 धाव मिळेल. षटक या ठिकाणी संपलेला आहे. धाव संख्या आहे 58. 7 गडी बाद झालेले आहेत. 12 चेंडूत 52 धावांची आवश्यकता आहे. 26 धावा प्रति षटक याप्रमाणे काढावे लागतील. लकीशा बंजारा वॉरियर संघाकडून अर्जुन बंजारा यांनी देखील 1 षटकात 13 धावा देऊन 3 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत आणि कृष्णा राठोड यांनी देखील 2 षटकात 10 धावा देऊन 3 गडी बाद केलेले आहे. दोघांनी उत्कृष्ट कामगिरी या ठिकाणी साकारलेली आहे. लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू. पंचांनी याला वाईट दिलेला आहे.
यष्टीरक्षक देखील चपळ आहे, एकही चेंडू सोडत नाही. महत्वाच्या क्षणी लकीशा बंजारा वॉरियर या संघाने आपलं प्रदर्शन वाढवलेलं आहे. चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी देखील 8वा गडी बाद होण्याची शक्यता आणि 8वा गडी बाद झालेला आहे. धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. आता कृपया वाजवू नका, रात्र खूप सारी झालेली आहे. पोलिसांनी देखील तशा सूचना दिलेल्या आहेत. अर्जुन बंजारा यांनी 4 गडी बाद केलेले आहेत आणि लाखागौरव या संघाचा कंबरड या ठिकाणी मोडलेला आहे. संघमालक या ठिकाणी बाद होऊन परतलेले आहेत. आता मात्र 9 चेंडूत 50 धावांची आवश्यकता आहे. लाखागोवर अवेंजर संघाचा धाव फलक आहे 60 धावा आणि 8 गडी बाद झालेले आहेत. या पुढील जो सामना होणार आहे संत राम चैतन्य बापू सुपर या संघाने क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचं आहे. काही चेंडू नंतर आपला सामना होणार आहे. अधिक वेळ आपण लावू नये. संघमालक करण सिंग राठोड आहेत. या चेंडूला या ठिकाणी धावबाद होण्याची शक्यता. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी मागितलेली आहे. संघमालक धावबाद आहे किंवा कसं. चला अर्जुन बंजारा पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. या चेंडूवर करण यांनी चेंडूला टोलवलेला आहे. डीप मिड विकेटच्या दिशेने एक सोपा झेल देऊन करण परतलेले आहेत. 9वा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. तू चल मैं आया. एकही खेळाडू खेळपट्टीवर थांबायचं नाव घेत नाही. या चेंडूला पॉइंटच्या दिशेने टोलवलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 61. चेंडू उंच गेलेला आहे हवेत यष्टीरक्षक चेंडूच्या खाली आणि झेल त्यांनी हा सोडलेला आहे. विजयाची केवळ औपचारिकता या ठिकाणी शिल्लक आहे. लकीशा बंजारा या संघाची, लकीशा बंजारा वॉरियर्स या संघाच्या डगआउट मध्ये विजयाचे पडघम सुरू झालेले आहेत. तत्पूर्वी एक षटकार आलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. हा षटकार म्हणजे वराती मागून आलेला घोडा याप्रमाणे हा षटकार आहे. मात्र तळाचा फलंदाज आहे, त्यांनी देखील आपलं कौशल्य या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. नितीन जाधवजी यांनी कृपया बॉलची व्यवस्था करायची आहे. आलेला आहे, बॉल आलेला आहे, मात्र सज्ज राहायचं आहे. पूर्णपणे फलंदाजांना जखडून ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे.
लकीच्या बंजारा वॉरियर्सच्या संघाने. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला टोलवलेला आहे आणि तू झेल घेतो की मी घेतो या पद्धतीने हा चौकार आलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. अत्यंत सर्वसाधारण अशी गोलंदाजी. बहुधा धावसंख्या झालेली आहे 71. 9 गडी बाद झालेले आहेत. एक चांगला चेंडू, निर्धाव असा हा चेंडू थेट गेलेला आहे यष्टी रक्षकाकडे. शेवटचा चेंडू या डावातील. फुलटॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला आहे. एक धाव मिळेल. 72 धावा निर्धारित 8 षटकात बनवलेल्या आहेत आणि 38 धावांनी विजय मिळवलेला आहे लकीच्या बंजारा वॉरियर या संघाने आणि दिमाखाने उपांत्य फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित केलेला आहे. लकीच्या बंजारा वॉरियर्स हा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणारा दुसरा संघ ठरलेला आहे. यापूर्वीच गोर बंजारा टायगर या संघाने उपांत्य फेरीतला आपलं स्थान निश्चित केलेलं आहे.